नमस्कार, सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अस्सल गावरान चवीचं असं आणि घरातल्या उपलब्ध साहित्यातून बनणारं असं बहुगुणी पौष्टिक असं सूप पाहणार आहोत। ते म्हणजे शेवग्याच्या शेंगाचं सूप। बऱ्याच वेळा मुले काय मोठेही शेवग्याच्या शेंगाची आमटी किंवा भाजी खाण्यास कंटाळतात। त्यावेळेस असे शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवलं तर पटकन फस्त होईल। या शेवग्याच्या शेंगा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत। यामध्ये प्रोटीन असतात, त्याचबरोबर कॅल्शियम रिच आहे, आयर्न रिच आहे, भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात। त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते। मधुमेह, रक्तदाब, संधिवात अशा अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणजे शेवग्याच्या शेंगा। अहो, विदेशात तर या शेवग्याच्या पानांची मोरिंगा पावडर ही वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात वापरली जाते। तिथे शेवगा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे त्याची पावडर वापरली जाते, पण आपल्या भारतात तर शेवग्याच्या शेंगा सहज उपलब्ध होतात। म्हणून आज मी ही शेवग्याच्या शेंगाची बहुगुणी अशी पौष्टिक अशी सूपची रेसिपी घेऊन आले आहे। तर आपण हे सूप कसं बनवायचं ते पटकन पाहूयात। या पौष्टिक आणि बहुगुणी सूपासाठी आपल्याला लागणार आहे अर्थातच शेवगा। मी इथे 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। थोड्याशा जाड अशा घ्यायच्या म्हणजे गर भरपूर निघतो। वजनाने या 125 ग्रॅम शेंगा आहेत। त्याचबरोबर मी इथे एक लिंबू घेतला आहे, आपल्याला थोडासाच लिंबाचा रस लागणार आहे। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि एक मध्यम तिखट असलेली एक हिरवी मिरची घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। इथे माझे लसणाची पाकळी मोठी असल्यामुळे मी 2च घेतलेल्या आहेत। त्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। या कोथिंबीरीच्या आपण काड्या घेणार आहोत आणि पानं आपण सूप सर्व करताना वापरणार आहोत। आता या शेवग्याच्या शेंगा आपण छोट्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत आणि या शेंगांच्या वरची जी साल आहे हिरवी ती आपण शक्यतो जितकी काढता येईल तेवढी काढायची आहे, कारण ही साल कडवट असते, त्यामुळे सूप कडवट होण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा पद्धतीने आपण ह्याच्या साल काढून घेणार आहोत बोटाने। यानंतर या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपण आता एका कढईमध्ये या शेंगा घातलेल्या आहेत आणि 1 ग्लास पाणी याच्यामध्ये आपण घालायचं आहे। आपण जो एक कांदा घेतला होता तो चिरून मी याच्यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर हिरव्या मिरची, आलं आणि लसूणचे तुकडे करून घेतले तेही घातले आणि कोथिंबीरीच्या काड्या घातलेल्या आहेत। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आता 2 ते 3 काळी मिरी घालणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे, एक अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। यावर आता मी झाकण ठेवून या शेवग्याच्या शेंगा 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे। 10 मिनिटांनंतर आपण पाहूयात शेवग्याच्या शेंगा छानपैकी शिजल्या आहेत। अतिगाळ करायचा नाही आहे, यामुळे यातील पौष्टिक तत्व नाहीसे होतात। यासाठी आता आपण ह्या शेवग्याच्या शेंगा थंड करून घेऊयात। शेंगा थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून या मिक्सरवर याची बारीक अशी पेस्ट करायची आहे। पेस्ट करण्यासाठी तुम्हाला जर पाणी लागलं तर तुम्ही आपण जे राहिलेलं पाणी आहे शेवगा शिजवताना ते वापरू शकता किंवा वरचं दुसरं पाणीही याच्यामध्ये घालू शकता। हे पहा, अगदी बारीक अशी छानपैकी पेस्ट करून घेतलेली आहे या पद्धतीने। हे पहा, आता ही पेस्ट आपण पूर्ण यंत्राने किंवा एखाद्या पीठ चाळायच्या चाळणीने गाळून घेणार आहोत। इथे मी हे सर्व पेस्ट घातलेली आहे आणि या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून आपण हे पाणी परत याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपल्याला छानपैकी खाली व्यवस्थित पेस्ट मिळेल आणि चोथा वर राहील। गोल चमच्याने असा चोथा दाबून आपण त्याचा गर काढायचा आहे। हे पहा, सर्व चोथा मी काढून घेतलेला आहे, रेषा रेषा असलेला असा, आणि इथे आपल्याला खाली अशी मस्त अशी पेस्ट मिळालेली आहे। यानंतर कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे, याऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता। यामध्ये मी 2 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात त्या घातल्यात आणि एक थोडंसं आलं बारीक चिरून घेतलंय तेही घातलंय। याला आपण छान फ्राय करूयात। यानंतर याच्यामध्ये मी पातीचा कांदा, त्याचा पुढचा पांढरा भाग असतो तो घेतलेला आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरी काही हरकत नाही। आता आपण छानपैकी फ्राय केल्यानंतर आपण हे जी पेस्ट केलेली आहे शेवग्याच्या शेंगाची ती या कढईत घालायची आहे आणि आपल्याला जितकी थिकनेस हवी तितकं पाणी वरून घालून आपण याची थिकनेस किंवा दाटसरपणा ॲडजस्ट करायचा आहे। यात मी आता एक पाव चमचा मिरेपूड घालत आहे, त्याचनंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालत आहे। चिली फ्लेक्स पूर्णपणे ऑप्शनल आहे। नंतर याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे।
व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यात मी आता अर्धा चमचा लिंबाचा रस घालत आहे। तुम्हाला लिंबाचा रस आवडत असेल तरच याच्यात घाला, पण याच्याने फार छान अशी आंबट चव येते। यासाठी आपण याच्यामध्ये लिंबाचा अर्धा चमचा रस घातलेला आहे। आता आपण 5 मिनिटं हे सूप उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे शेवग्याचं हेल्दी असं बहुगुणी सूप सर्व करण्यासाठी तयार आहे। मस्त असं गरमागरम पौष्टिक बहुगुणी शेवग्याचं गावरान असं सूप तयार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असं आणि सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून बनणारं हे पौष्टिक शेवग्याच्या शेंगाचं हे सूप तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। वरून आपण इथे कोथिंबीरीची पानं घालून हे सूप सर्व केलेलं आहे। अगदी मस्त असं गरमागरम सूप तयार आहे। मंडळी, तुम्हाला जर शेवग्याच्या शेंगाच्या सूपची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बटन हिट करा, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये रिलेटिव्समध्ये भरपूर शेअर करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा। धन्यवाद।